नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दल बोलणार आहे. पण त्यापूर्वी ज्या लोकांचे प्रश्न होते, ज्यांना मिठाचे गणपतीचे संकष्टी चतुर्थी व्रत करायचे आहे, त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन आज आपण करणार आहोत. यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिली चतुर्थी जी आलेली आहे ती 6 तारखेला अंगारक योगावर आलेली आहे. त्यामुळे अनेकांची इच्छा आहे की संकष्टी चतुर्थीचे उपवास करावेत. तर हो, तोच हा क्षण ज्या क्षणापासून तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत 11-21 असा संकल्प घेऊ शकता. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, ज्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये किंवा मी केलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की मिठाचे संकष्टी व्रत किती करावे. आता आपण संकल्प घेताना ते म्हणायचं आहे. त्यापूर्वी मी या अगोदर केलेला व्हिडिओ जो आहे तो जरूर ऐका, कारण त्यामध्ये अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरोघरी हा उपवास केला पाहिजे आणि एक सुपारी आणि 21 दुर्वांचा उपाय सांगितलेला आहे. तो देखील करण्याला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाचं त्यामागे मी कारण सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हे संपूर्ण वर्ष चांगलं जाण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. आता बऱ्याच जणांना बघा उपवास करावा, संकल्पयुक्त व्रत पारायण करावा असं वाटतं. पण काय होतं, काही जे नियम आहेत ते खूप कडक असतात. भीती वाटते चुकून एखादा नियम मोडला किंवा चुकून एखादा उपवास आपल्याकडून घडलाच नाही तर या नियमांची आणि व्रताचे जे संकल्प घेण्याची भीती आहे ती पहिली मनातून काढून टाका. या भीतीमागे काय आहे तर ते शास्त्र आहे. ते जर माहीत असेल ना तर तुम्हाला कोणतीही भीती वाटणार नाही आणि कोणतंही व्रत किंवा पारायण असो ते करण्याचं तुमचं धाडस वाढेल. चला तर मग जाणून घेऊया. पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ पाहत असताल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन देखील प्रेस करा. नवनवीन माहितीचे साधे सोपे आणि लाल किताबातील उपाय जरूर तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. आता बघा, कोणतीही पूजा करताना सगळ्यात पहिल्यांदा संकल्प घ्यायचा असतो. आपल्या मनात जेव्हा एखादी गोष्ट येते की मी आता अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवास करू किंवा मिठाचे उपवास करू संकष्टीचे, तर ते तुम्हाला कुठून ना कुठून तरी परमेश्वराने ती सद्बुद्धी दिलेली असती तुम्हाला एखाद्या संकटातून बाहेर काढण्यासाठी. बरोबर? मग त्यासाठीच ती जी आहे संधी ती आपल्याला योग्य समय साधायची आहे. कारण जी मनोवांछित इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा हा एक मार्ग भगवंताने आपल्याला दाखवलेला असतो. पहिल्यांदा काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेण्यापूर्वी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि मग आपल्या मंदिरामध्ये देवघराजवळ यायचं. हातामध्ये पाणी, अक्षदा, हळदी, कुंकू, तळ हातामध्ये उजव्या घ्यायचं. तुमचं संपूर्ण नाव, टायमिंग, एरिया तुम्ही कुठे राहता तो, गोत्र आणि तुम्ही कशासाठी हे करणार आहात ते संकल्प करायचा आहे. यामध्ये कोणी 5, 9, 11, 21 अशा प्रकारचे तुम्ही हे जे संकल्पयुक्त मिठाच्या मोदकांचं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करू शकता. अनेक मुलं-मुली देखील हे व्रत करतात आपल्या लग्नासाठी किंवा आपल्या करिअरसाठी. कोणी आई-वडील आपल्या मुलांसाठी करू शकतात. यामध्ये काही असं नाही आहे की तुम्ही दुसऱ्यांसाठी हे व्रत करू शकत नाही. एकमेकांसाठी हे व्रत करू शकता. पण करायच्या पूर्वी संकल्प घेणं महत्त्वाचं आहे. या संकल्पामध्ये तुम्हाला सांगितलं तुमचं नाव, गोत्र वगैरे सर्व उल्लेख करायचा. तुम्ही हे व्रत करताय त्यामध्ये तुमची काय इच्छा आहे ती देखील म्हणायची. आणि आता या अंगारकी संकष्टीपासून मी हे व्रत 11, 21 किती असेल ते करणार आहे असं म्हणायचं आणि त्यानंतर आपण हे सुरू करायचं. सुरुवातीला आजच्या दिवशी गणपती बाप्पांना स्नान घालायचं पंचामृताने, नंतर साध्या पाण्याने अभिषेक करायचा. लाल चंदनाचं जो आहे तो तिलक लावायचा, लाल फूल अर्पण करायचं. कारण आजच्या दिवशीच मंगळवारी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. त्यामुळेच मंगळवारी जी चतुर्थी येते तिला अंगारक योग म्हणतात. यामुळे मंगळ ग्रह देखील चांगला होतो. ज्यांना मंगळ ग्रहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील खूप चांगला असा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला सकाळची देवपूजा वगैरे करायची, दिवा लावायचा, धूप वगैरे अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर संकल्प करायचा. यामध्ये कोणतंही व्रत मांडायचं का तर नाही, व्रत मांडण्याची काहीच गरज नाही आहे. पण खरंच तुम्हाला जर वाटत असेल तर ते व्रत कसं मांडायचं तुम्हाला थोडक्यात सांगते. आपल्या इच्छेनुसार आपण 21-21 दुर्वांच्या 5 जुड्या बनवायच्या किंवा 7, 11 ज्याप्रमाणे तुम्हाला दुर्वा मिळतील.
रुईची 5 पानं, खाऊची 5 पानं अशी संपूर्ण एका ताटलीमध्ये किंवा तामणामध्ये ती पसरवून प्रत्येक पानाला हळदी कुंकू लावायचं, मध्ये दुर्वा ठेवायच्या आणि मधोमध मग एखादा छोटासा चौरंग मांडून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांना कलाव्याचं वस्त्र अर्पण करायचं. त्यानंतर त्यांना एखादं फूल किंवा माळ जी आहे ती अर्पण करायची आणि मग जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो त्या मूर्तीच्या मागे चौरंगावर जे आपण मांडलेलं आहे व्रत त्यावर बांधायचा, तुपाचा दिवा लावायचा आणि मग हे जे आहे अभिषेक वगैरे करून गणपतीची तिथं स्थापना करायची. गणपती बाप्पांना अक्षदा वगैरे अर्पण करायच्या. 21 दुर्वांची जोडी पुन्हा एकदा अर्पण करायची, पण ती अर्पण करताना खाली हळदी कुंकू लावायचं जिथे आपण जुडी बांधलेली आहे. अग्रभागाला म्हणजे टोकाला चंदनाचं अत्तर लावायचं आणि गणपती बाप्पाच्या डोक्याभोवती ही अक्षदा ठेवायची आहे डोक्यावरती. छोटीशी मूर्ती असेल तर मागे अशी टेकून ठेवली तरी चालणार आहे. दरवर्षी जर तुम्ही करत नसताल हा उपवास अंगारकी संकष्टीचा, तरी या वर्षीपासून जरूर करू शकता. साबुदाण्याची खिचडी वगैरे वेपर्स असे कोणतेही तुम्ही पदार्थ खाऊ शकता जर मिठाचे मोदकाचे उपवास करणार नसताल तर. पण मीठ खायचं नाही आहे या उपवासामध्ये, त्यामुळे तुम्ही गोड दूध, कॉफी, चहा, फळे, केळी, दही वगैरे असं खाऊ शकता ज्यामध्ये मीठ टाकायचं नाही किंवा असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आणि त्यानंतर संध्याकाळी चंद्राला पाहून चंद्रोदय झाला की अर्घ्य द्यायचं. अर्घ्य दिल्यानंतर अर्घ्य देताना पाणी आणि दूध मिक्स करायचं, थोडीशी साखर, तांदूळ हे मिक्स करायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं चंद्रदेवांना आणि मग ते अर्घ्य जे आहे ओम सोम सोमाय नमः असं म्हणत तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यायचं. घरात यायचा जो काही नैवेद्य बनवलेला आहे मोदकांचा, ते मोदक बनवताना 11 बनवा किंवा 21 बनवा. त्यामध्ये एक मोदक जो मिठाने पूर्ण आपल्याला भरून बंद करायचा आहे आणि मग तो तळायचा आहे. 21 मोदक बनवू शकता, 11 बनवू शकता, जसं तुम्ही संकल्पामध्ये म्हटलेलं आहात. आता मग काय करायचं आहे यामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा आपण जो मोदक आहे मिठाचा बनवलेला आहे, जास्त पण मीठ घालायचं नाही आहे कळण्यासाठी किंवा जे असं सारण घातलेलं आहे त्याप्रमाणेच तो बनवायचा. 21मध्ये तो ठेवायचा आणि मग नैवेद्य अर्पण कराल तिथे सगळे मोदक ठेवायचे, जे काही अन्न बनवलेलं आहे ते ठेवायचं, जे नैवेद्य वगैरे भाजी पोळी. त्यानंतर आरती करायची. आरती केल्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांना मनोमन आपली इच्छा म्हणायची आहे आणि ओम विघ्नहर्ताय नमः असा मंत्राचा जप करायचा. अथर्व शीर्षाचा एक पाठ जरूर करायचा आहे. पाठ येत असेल करायला तर ठीक आहे, नाहीतर मोबाईलवरती लावू शकता. गणपतीचं स्तोत्र म्हणायचं आहे, प्रणम्य शिरसा देव, ते गणपतीचं स्तोत्र सगळ्यांना येतं, जवळजवळ नसेल तर तेही मोबाईलवरती लावायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची. आरती झाल्यानंतर उपवास सोडायला बसायचा आहे नैवेद्य दाखवून. मग आता नैवेद्य जो जेव्हा आपण दाखवतो तेव्हा पाण्याने 3 वेळा वर्तुळ काढायचं, भरीव चौकोन आखायचा आणि ओम भूर्भुवः स्वः हा गायत्री मंत्र म्हणून ते पाणी ताटाभोवती आपण फिरवायचं. मग आता तुम्ही जेवणाला बसणार आहात. पहिला मोदक तुम्हाला जर मिठाचा लागलाच तर तुम्हाला तिथेच बास करायचा आहे, उठायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा हा उपवास सुटणार आहे. काही अंशी काय होतं, जर खूपच अडथळे असतील तर असं होतं, पण शक्यतो करून गणपती बाप्पा असं घडून देत नाही. मोदक खायला बसल्यानंतर कदाचित तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा खाताल, मग तुम्हाला लागू शकतो मिठाचा मोदक, तेव्हा तुम्ही उठायचं आहे. अशा प्रकारे हे मिठाचे मोदक जे आहेत त्यामध्ये फक्त एकच बनवायचा असतो. अनेक जणांनी सांगितलेलं आहे की मिठाचे जे मोदक आहेत ते 11 वगैरे बनवा, सगळेच मिठाचे मोदक. नाही, हे गैरसमज आहेत. तुम्हाला मोदक जो आहे तो स्वतः खायचा आहे, कोणाशी बोलायचं नाही. हे मोदक खाताना कोणाला द्यायचे नाहीत हे मोदक. पहिलेच नैवेद्याचे दुसरे मोदक तुम्ही दुसऱ्या ताटामध्ये भरा आणि तुमचं जे ताट आहे ते वेगळं घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, आता समजा आपल्याला आपण 10 ते 12 मोदक खाल्ल्यानंतर लागलेला आहे किंवा पोट भरलं तरी मिठाचा मोदक लागला नाही आहे, तर तो मिठाचा मोदक लागेपर्यंत तुम्हाला नैवेद्य ग्रहण करायचा असतो, हे लक्षात घ्या. आता मध्येच अर्धे मोदक संपले, मिठाचा मोदक लागला, अर्धे राहिले तर काय करायचं, ते दुसऱ्या दिवशी खाऊ शकता किंवा घरातल्यांना देऊ शकता, गाईला अर्पण करू शकता, असं काहीच नाही आहे. आता मिठाचा मोदक जर पहिला दुसरा जर लागला तर भूक तर लागलेली असणार, मग तुम्ही दूध फळे खाऊ शकता. काही अंशी संध्याकाळी दूध पिलं तरी चालतं त्यानंतर. पण काहींच्या ठिकाणी संकल्पामध्ये असं नाही, काहीच त्यानंतर खायचं नाही आहे, असं कडक जर व्रत करणार असताल तर संकल्पामध्ये तसं म्हणायचं आहे. शेवटी मिठाची चतुर्थी व्रत म्हणजे काय, तर तुमच्या
अडचणींमध्ये जे येणारे संकट आहे ते दूर करणारा हा मिठाचा मोदक आहे. त्यानंतर 21वी जेव्हा चतुर्थी येणार किंवा 11वी जे तुम्ही बोललेले आहात त्यानंतर उद्यापन करायचं असतं. गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करायचं, आरती वगैरे करायची आणि मग शेवटचा जो उपवास आहे तो तसाच करायचा. जी काही दानपुण्य आहे, कोरडी शिदा वगैरे, तांदूळ, गूळ, डाळ ते तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये देऊ शकता. एखादं तुम्ही छोट्याशा मुलाला वगैरे 5, 7, 8 वर्षाचा बोलवू शकता जेवण्यासाठी. त्याच्या आवडीसाठी खीरपुरीचं जेवण बनवू शकता. अशा प्रकारे हे उपवास तुम्ही करायचे आहेत. जर अजून काही तुम्हाला शंका आली तर मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ थोडा मोठा झाला पण ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. अनेकांच्या शंका आहेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. चला तर मग पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.